कॅलेंडरवरची ती तारीख जशी जशी जवळ येत होती तसं तशी माझ्या मनातली पोकळी अधिकच गडद होत होती. आमच्या लग्नाचा 5वा वाढदिवस. कोणत्याही स्त्रीसाठी हा दिवस खासच असतो. आठवणींची उसासे, जुने फोटो आणि एकमेकांच्या सहवासाची ओढ. पण माझ्या नशिबात मात्र वेगळाच अध्याय लिहिला गेला होता. माझा नवरा समीर त्याच्या कॉर्पोरेट विश्वात इतका व्यस्त होता की त्याला या दिवसाचं गांभीर्य उरलं नव्हतं. नेहमीप्रमाणेच यावर्षी त्याची परदेशी वारी ठरलेली होती. फोनवर कोरडं हॅपी ॲनिव्हर्सरी सायली, गिफ्ट पोहोचेल तुला, एवढं बोलून त्याचे सर्व कर्तव्य पार पाडले होते. लग्नानंतरच्या या 5 वर्षात मी स्वतःला कुठेतरी हरवून बसले होते. आरशात पाहिलं की मला माझीच अनोळखी सावली दिसायची. एका दुपारी स्वतःच्या या बंदिस्त अस्तित्वाला थोडा नवा श्वास देण्यासाठी मी एक निर्णय घेतला. स्वतःसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी एक पोर्टफोलिओ शूट करायचा. मनातील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अनेक प्रोफेशन शोधले आणि शेवटी मला नाव सुचलं अर्णव. अर्णव एक स्वतंत्र, संवेदनशील आणि अत्यंत गुणी फोटोग्राफर म्हणून ओळखला जायचा. त्याच्या कामात फक्त प्रकाश आणि रंगाचा खेळ नसायचा, तर माणसाच्या आत दडलेल्या भावना तो कॅमेऱ्याच्या लेन्समधून हुबेहूब टिपवायचा. शूटचा पहिला दिवस. मी अर्णवच्या स्टुडिओमध्ये पाऊल ठेवले. स्टुडिओमध्ये हलकासा कॉफीचा सुगंध आणि जुन्या फोटोग्राफिक फ्रेम्स, एक वेगळंच विश्व पसरलेलं होतं. मी एक छानशी पण साधी साडी नेसली होती. चेहऱ्यावर मेकअपचा हलका थर होता, पण तो थर माझ्या डोळ्यातील उदासी लपवू शकत नव्हता. हाय सायली, आय एम अर्णव, एका शांत आणि आश्वासक आवाजाने माझं लक्ष वेधून घेतलं. अर्णवने साधे कॅज्युअल कपडे घातले होते. गळ्यात कॅमेरा अडकवलेला आणि डोळ्यात एक विलक्षण उत्सुकता होती. हाय अर्णव, मी थोडं अवघडतच उत्तर दिले. तू कम्फर्टेबल आहेस ना? आपण लगेच घाईघाईत शूट सुरू करणार नाहीत. रिलॅक्स हो, तो हसत म्हणाला. त्याने मला कॉफीचा कप दिला. काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्याने मला एका छोट्या खिडकीजवळ उभं राहण्यास सांगितले. खिडकीतून बाहेर येणारा कोवळा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडत होता. ओके सायली, आता फक्त खिडकी बाहेर बघ. कॅमेऱ्याकडे पाहण्याची अजिबात गरज नाही. फक्त स्वतःचा विचार कर. अर्णवचा आवाज पार्श्वभूमीत हळूहळू ऐकू येत होता. मी खिडकीबाहेर पाहू लागले. मनात विचारांचे वादळ उठले होते. समीरचं नसणं, लग्नानंतरची ती एकाट्याची वाटचाल, घरातली ती शांतता आणि माझ्या मनातील भावनांची उथळापाथळ. मी नकळत एका वेगळ्या जगात हरवून गेले होते. माझे डोळे खिडकीबाहेरच्या मोकळ्या आकाशाकडे खिळले होते, पण माझं मन मात्र आतल्या आत कोमेजत होतं. क्लिक. कॅमेराच्या शटरचा तो एक छोटासा आवाज झाला. अर्णवने पहिला फोटो क्लिक केला होता. परफेक्ट. अर्णव हलक्या आवाजात उद्गारला. मी भानावर आले आणि अर्णवकडे पाहिले. तो कॅमेऱ्याच्या छोट्या स्क्रीनवर त्या फोटोकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कौतुक होते, पण सोबत एक प्रकारची हुरहुरी होती. काय झालं अर्णव? कसा आलाय फोटो? मी उत्सुकतेने आणि थोड्या संकोचाने विचारले. अर्णवने कॅमेरा माझ्याकडे फिरवला. मी त्या स्क्रीनवर पाहिलं आणि माझे शब्द जणू ओठावरच गोठले. स्क्रीनवर जो फोटो दिसत होता मी तीच होते, पण मी आजवर स्वतःला अशा रूपात कधीच पाहिले नव्हते. त्या फोटोमध्ये माझी आकृती जेवढी स्पष्ट होती त्याहून अधिक स्पष्ट होते माझ्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातील ते गाढ एकटेपण. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाने माझ्या चेहऱ्यावरची एक बाजू उजळली होती, पण दुसरी बाजू अंधारात होती. ठीक माझ्या आयुष्यासारखी. माझ्या ओठांवर एक अर्धवट अंधूर हसू होतं, पण डोळ्यातून जणू दुःखाचा एक निशब्द सूर वाहत होता. अर्णवची नजर फक्त माझ्या शरीरावर किंवा कपड्यावर नव्हती. त्याचे लेन्सने थेट माझ्या आत्म्याला स्पर्श केला होता. माझे गुपित, माझी वेदना, जी मी आजवर जगापासून आणि स्वतःपासून लपवत आले होते, ती त्या एकाच फोटोत अर्णवने अचूक टिपली होती. सायली, अर्णव अत्यंत संत आणि गंभीर आवाजात म्हणाला. तुझ्या ह्या हसण्यामागे खूप काही दडलंय. हा फोटो सुंदर आहे कारण तो खोटा नाही. तुझ्या डोळ्यात एक अथांग शांतता आहे, पण ती शांतता आनंदातून नाही, तर एकाकीपणातून आली आहे. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या पाठीवरून एक शहारून जाणारी लाट पसरली. ज्या गोष्टीची जाणीव माझ्या नवऱ्याला 5 वर्षात झाली नव्हती, ती एका अनोळखी फोटोग्राफरने अवघ्या 5 मिनिटात फक्त एका क्लिकसरशी ओळखली होती. माझे डोळे नकळत पाणावले. मी नजर खाली झुकवली
अर्णवने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले होते. तो पुढे आला. त्याने कॅमेरा बाजूला ठेवला आणि अत्यंत आदराने म्हणाला, "सॉरी जर मी जास्त काही बोललो असेल तर, पण एक कलाकार म्हणून मला जे दिसले ते मी टिपले. तुझ्या या एकटेपणालाच आपण आपली ताकद बनवूया. या शूटमध्ये मला तुझा हाच खरेपणा हवा आहे." त्या पहिल्या फोटोने माझ्या आणि अर्णवच्या नात्यात एक अदृश्य पण खोल बंध निर्माण केला होता. अर्णवची ती नजर केवळ कॅमेऱ्याची लेन्स नव्हती, तर ती माझ्या भावनांना समजून घेणारी एक संवेदनशील जाणीव होती. माझ्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची ही तर फक्त सुरुवात होती. पहिल्या दिवशी स्टुडिओमध्ये अर्णवने माझ्या डोळ्यातील एकटेपण ज्या सहजतेने टिपले होते, त्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल एक अथांग आदर निर्माण झाला होता. तो फक्त फोटो काढत नव्हता, तर माझ्या मनात साचलेल्या भावनांचा पट उलगडत होता. दुसऱ्या दिवशीच्या शूटसाठी अर्णवने शहराच्या गजबजाटापासून दूर एका निसर्गरम्य टेकडीची निवड केली होती. सकाळीच कोवळ्या उन्हात आम्ही तिथे पोहोचलो. सभोवतालची हिरवीगार झाडी, पक्ष्याचा चिवचिवाट आणि वाऱ्याची मंद झुळूक. कित्येक वर्षांनी मी अशा वातावरणात आले होते. नेहमीच्या बंदिस्त चार भिंती आणि शांत घरातून बाहेर पडल्यावर मला एक वेगळाच मोकळेपणा जाणवत होता. मी एक हलक्या निळ्या रंगाची कॉटनची साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते. अर्णवने त्याच्या कॅमेऱ्याची जुळवाजुळव केली आणि मला एका मोठ्या जुन्या झाडाखाली जाऊन उभं राहण्यास सांगितले. "सायली, आज आपण कोणतीही कृत्रिम पोज देणार नाही," अर्णव कॅमेऱ्याची लेन्स सेट करत म्हणाला. "आज तू फक्त निसर्गाचा आनंद घे, मोकळा श्वास घे आणि स्वतःला विसरून जा." मी झाडाच्या बुडाला टेकून उभी राहिले. वारा माझ्या केसांशी खेळत होता. अर्णव एका बाजूने माझे फोटो टिपत होता, पण कालसारखी नजर उदास नव्हती. आज सभोवतालच्या निसर्गाने माझ्या मनात कुठेतरी एक नवा उत्साह भरला होता. समीरला निसर्गाच्या सानिध्यात यायला अजिबात आवडत नाही. अचानक माझ्या तोंडून नकळत हे वाक्य बाहेर पडलं. अर्णवने कॅमेरा थोडा खाली घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. "का?" त्याने सहज विचारलं. त्याला वाटले की अशा ठिकाणी वेळ घालवणं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम. त्याला फक्त लक्झरी हॉटेल्स, पार्ट्या आणि बिझनेस ट्रिप्स आवडतात. मी एका वाळलेल्या पानाकडे पाहत म्हणाले. ओठांवर एक कडवट हसू होतं. लग्नाच्या पहिल्या वर्षात मी खूप हट्ट करायचे अशा ठिकाणी जाण्यासाठी, पण हळूहळू मी मागणी करणं सोडून दिलं आणि बघता बघता स्वतःला बदलत गेले. समीरला आवडणारी सायली बनण्याच्या नादात मला काय आवडते हे मी पार विसरूनच गेले. अर्णव शांत ऐकत होता. त्याने कॅमेरा एका बाजूला ठेवला आणि तो माझ्या जवळ आला. "सायली," अर्णवचा आवाज अत्यंत संयमी आणि आश्वासक होता. "दुसऱ्या कोणासाठी स्वतःला बदलणं यात चुकीचं काही नाही, पण स्वतःची ओळख पुसून टाकणं हा स्वतःवर केलेला अन्याय आहे. तुझा चेहरा, तुझे डोळे या सगळ्यांमध्ये एक अद्भुत कलात्मकता आहे, पण तू स्वतःला एका चौकटीत बांधून घेतलं आहेस." "चौकटीत?" मी आश्चर्याने विचारले. "हो," अर्णव म्हणाला. "तू इतरांच्या अपेक्षेच्या चौकटीत जगतेस. तुला वाटते की तू एकाकी आहेस कारण समीर तुझ्यासोबत नाही. पण तू हे का नाही पाहत की तू स्वतःच्या सोबतीला आहेस. तुझं सौंदर्य तुझ्या या शांततेत आणि साधेपणात आहे." अर्णवचे हे शब्द माझ्या थेट मनाला भिडले. आजवर मला प्रत्येकाने समीरची बायको म्हणूनच पाहिले होते. माझी स्वतःची अशी काही आवड निवड असू शकते, माझे स्वतःचे असं एक अस्तित्व असू शकतं, याचा विचार मला कोणी करायला शिकवलंच नव्हता. "कसे शोधायचे मग स्वतःला?" मी अर्णवकडे पाहत विचारले. अर्णव हसला. "सुरुवात आत्तापासून कर. हा वारा अनुभव. तुझे डोळे मीट आणि विचार कर की तू या क्षणी पूर्णपणे मोकळी आहेस. तुला कोणालाही उत्तर द्यायचे नाही." मी डोळे मिटले. गार वाऱ्याची झुळूक माझ्या चेहऱ्यावरून निघून गेली. मी एक खोल श्वास घेतला. मनातील सर्व विचारांचे मळभ बाजूला सावरून मी त्या क्षणाचा आनंद घेतला. माझ्या चेहऱ्यावर नकळत एक मनमोकळे हसू उमटले. क्लिक क्लिक अर्णवच्या कॅमेऱ्याचा आवाज झाला. मी डोळे उघडले. अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. "हे बघ," त्याने मला कॅमेऱ्याची स्क्रीन दाखवली. त्या फोटोमध्ये मी डोळे मिटून हसत होते. ते हसू कालच्या फोटोसारखं बनावट किंवा दुःखी नव्हते. त्यात एक अद्भुत ताजेपणा होता. एक नवा आत्मविश्वास होता. माझे रूप त्या फोटोत इतकं तेजस्वी दिसत होते की मला स्वतःचाच विश्वास बसत नव्हता.
हा तुझा खरा चेहरा आहे सायली, अर्णव म्हणाला. हा आत्मविश्वास तुझा स्वतःचा आहे. कोणाच्या असण्याने किंवा नसण्याने तो कमी होता कामा नये. तू खूप सुंदर आहेस, फक्त जगाच्या नजरेतून नाही तर स्वतःच्या अस्तित्वाने. त्या दिवशी निसर्गाच्या कुशीत आणि अर्णवच्या शब्दात मला एक नवीन ताकद मिळाली. अर्णवने मला फक्त कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कैद केलं नव्हतं, तर त्याने मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून दिली होती. त्याच्या सहवासात मला एक सुरक्षितता आणि एक आदर जाणवत होता, जो मला आजवर कधीच मिळाला नव्हता. माझ्या मनात अर्णवबद्दल एक वेगळीच कृतज्ञता निर्माण झाली होती. हे नातं प्रेम होतं की फक्त एक भावनिक ओढ हे मला ठाऊक नव्हते. पण एवढं मात्र नक्की, अर्णवच्या लेन्सने माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा दाखवायला सुरुवात केली होती. निसर्गरम्य टेकडीवरील त्या शूटिंगनंतर माझ्या आत काहीतरी बदल होत होते. अर्णवच्या शब्दांनी माझ्या मनात आत्मविश्वासाची एक छोटीशी ठिणगी पेटली होती. स्वतःकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलू लागला होता. पण या सगळ्या प्रवासात अर्णवबद्दल माझ्या मनात निर्माण होणारी ओढ मी नाकारू शकत नव्हते. ती ओढ केवळ शारीरिक नव्हती, तर दोन संवेदनशील मनाचा तो एक सूक्ष्म संवाद होता. 2 दिवसानंतर अर्णवने मला त्याच्या स्टुडिओत फायनल फोटो सिलेक्शन आणि एडिटिंगसाठी बोलावले होते. मी संध्याकाळच्या वेळी स्टुडिओमध्ये पोहोचले. बाहेर हलका पाऊस पडत होता, ज्यामुळे हवेत एक छान गारवा आणि मातीचा सुगंध पसरला होता. स्टुडिओतील मुख्य लाईट्स बंद होत्या. फक्त एका बाजूला असलेल्या डार्क रूम आणि एडिटिंग रूममधून मंद तांबूस आणि निळा प्रकाश बाहेर येत होता. सायली, आत ये, अर्णवचा आतून आवाज आला. मी सावकाश पावले टाकत त्याच्या एडिटिंग रूममध्ये गेले. खोलीत मोठा मॉनिटर स्क्रीन चालू होता, ज्यावर माझे वेगवेगळे फोटो स्क्रोल होत होते. खोलीतील तो अंधार, स्क्रीनचा मंद प्रकाश आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा टपटप आवाज, वातावरण एकदम शांत आणि गढूळ वाटत होते. बस ना, अर्णवने त्याच्या शेजारी असलेली खुर्ची दाखवत म्हटले. मी त्याच्या शेजारी बसले. आमचे खांदे अगदी जवळ आले होते. त्याच्या शरीराचा हलकासा स्पर्श आणि त्याचा परिचित सुगंध मला जाणवत होता. माझ्या हृदयाची धडधड अचानक वाढली. अर्णवने मॉनिटरवर एक फोटो झूम केला. तो फोटो पहिल्या दिवशी खिडकीजवळ काढलेला होता. माझ्या डोळ्यातील ते गाढ एकटेपण टिपणारा. बघ सायली, अर्णव स्क्रीनकडे पाहत म्हणाला. या फोटोवर काम करताना मी तुझे डोळे बारकाईने पाहत होतो. या डोळ्यात इतकी कथा दडलेली आहे की मला एडिटिंग करताना यात जास्त काही बदलावं लागतच नाही. फक्त सावल्यांचा खेळ थोडा स्पष्ट केलाय. त्याने स्क्रीनवर माऊसचा कर्सर माझ्या चेहऱ्यावरून फिरवला. त्याचा हात मॉनिटरवर होता, पण मला असं वाटलं की त्याची बोटे माझ्या थेट चेहऱ्याला, माझ्या अस्तित्वाला स्पर्श करत आहेत. आणि हा दुसरा फोटो बघ. अर्णवने टेकडीवर काढलेला तो हसरा फोटो स्क्रीनवर लावला. या फोटोमध्ये तुझा नवा जन्म दिसतोय. एक अशी सायली जी कोणावरही अवलंबून नाही. मी स्क्रीनवरील त्या 2 फोटोंकडे पाहत राहिले. एका बाजूला माझे भूतकाळातलं एकाकीपण होतं आणि दुसऱ्या बाजूला भविष्याची मोकळीक. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं अर्णव, मी त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाले. तुझ्या या लेन्सने मला ते दाखवले जे मी स्वतः कधी पाहू शकले नव्हते. अर्णवने माऊसवरून हात बाजूला घेतला आणि मान वळून माझ्याकडे पाहिले. खोलीतील तांबूस प्रकाशात त्याचे डोळे खूप खोल आणि भावुक दिसत होते. आमच्यात फक्त काही इतकंच अंतर होतं, इंचाचंच अंतर होतं. मी फक्त माध्यम होतो सायली, तो अत्यंत हळुवारपणे म्हणाला. प्रकाश तुझ्या आत आधीपासूनच होता, मी फक्त तो बाहेर आणला. पण सचोटीने सांगू, तू फोटो एडिट करताना पहिल्यांदाच मला एका मॉडेलपेक्षा जास्त एका माणसाशी जोडले गेल्यासारखे वाटले. तुझी वेदना मला माझी वाटायला लागली. त्याच्या या प्रामाणिक कबुलीने माझ्या छातीत एक तीव्र भावनिक लाट उठली. कित्येक वर्षापासून ज्या मायेची, ज्या समजूतदारपणाची मी भुकेली होती, ती सगळी माया मला अर्णवच्या या शब्दात दिसत होती. माझे डोळे आपोआप पाणावले. एक थेंब माझ्या गालावरून खाली घसरला. अर्णवने क्षणाचाही विलंब न करता आपला हात पुढे केला आणि त्याच्या अंगठ्याने माझ्या गालावरचा तो अश्रू अत्यंत नाजूकपणे पुसला. त्याच्या बोटांचा तो उबदार स्पर्श माझ्या त्वचेवर पडताच माझ्या पाठीवर एक शहारून जाणारी लाट पसरली. मी माझे डोळे मिटले. अर्णवचा हात माझ्या गालावरच राहिला. रडू नको सायली,
तो अगदी जवळ येऊन पुटपुटला. मी डोळे उघडले. अर्णव माझ्या अगदी जवळ आला होता. त्याचा श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. त्या अंधाऱ्या खोलीत जगाच्या सर्व नियमांना विसरून आम्ही दोघेही एका तीव्र भावनिक क्षणात बांधले गेलो होतो. माझ्या मनात कसलीही भीती नव्हती, फक्त एक अथांग शांतता आणि अर्णवच्या सहवासाची ती हवीहवीशी वाटणारी ऊब होती. त्याने माझा दुसरा हातही हातात घेतला. त्याच्या हातातील पकड घट्ट पण तितकीच जपणारी होती. मला माहीत नाही हे योग्य आहे की अयोग्य, अर्णव हळूच म्हणाला, पण या क्षणी मला फक्त तू हवी आहेस. तुझी ही खरी रूपरेषा मला जपायची आहे. त्या भावनिक क्षणाच्या तीव्रतेत नात्यांच्या सीमा धूसर होऊ लागल्या होत्या. लग्नाचा वाढदिवस, समीर, समाज या सगळ्या गोष्टी त्या डार्क रूमच्या अंधारात कुठेतरी लयाला गेल्या होत्या. तिथे फक्त मी होते, अर्णव होता आणि आमच्यात फुललेले ते निशब्द आत्मीयतेचे नाते होते. पण त्या क्षणी मॉनिटरवर असलेल्या माझ्या फोटोतील माझ्या डोळ्यांनी मला जणू काहीतरी विचारले. एक अदृश्य नैतिकतेची रेषा आमच्यासमोर उभी ठाकली होती. डार्क रूममधील तो तांबूस प्रकाश, अर्णवच्या बोटांचा तो उबदार स्पर्श आणि आमच्यातील ती तीव्र भावनिक जवळीक, त्या क्षणी सगळं स्तब्ध झाले होते. अर्णवची नजर माझ्या नजरेला भिडली होती. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा आदर, काळजी आणि एक अबोल ओढ स्पष्ट दिसत होती. माझे हृदय वेगाने थरथरत होते. कित्येक वर्षानंतर मला कोणीतरी असं आपलेसे केले होते. पण त्या क्षणी मॉनिटरवरच्या त्या फोटोतल्या माझ्या स्वतःच्या नजरेने मला थांबवले होते. त्या फोटोतील सायलीच्या डोळ्यात एकाकीपणा जरूर होते, पण सोबत एक प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानही होता. मी हळूच अर्णवचा हात माझ्या गालावरून बाजूला केला आणि एक पाऊल मागे घेतले. अर्णवने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्याने स्वतःवर संयम मिळवला आणि अत्यंत आदराने मान खाली झुकवली. आय एम सॉरी सायली. अर्णवचा आवाज काहीसा कापडा होता, मात्र नियंत्रण सुटले होते. मला तुला कोणत्याही धर्मसंकटात टाकायचे नव्हते. नाही अर्णव, मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले. तुला सॉरी म्हणायची गरज नाही. तू मला जो आदर आणि जे प्रेम दिलंयस ते माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. पण आज जर ही या भावनिक ओघात वाहून गेले तर मी स्वतःचाच नजरेत खाली पडेल. मला समीरशी असलेल्या माझ्या तुटलेल्या नात्याचा बदला अशा मार्गाने घ्यायचा नाही. मला माझे अस्तित्व एका स्वच्छ आणि प्रामाणिक पायावर उभे करायचे आहे. अर्णवने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात माझ्या या निर्णयाबद्दल संताप नव्हता, तर एक प्रचंड आदर होता. तो मंदपणे हसला आणि म्हणाला, तुझा हाच स्वाभिमान तुला इतरपेक्षा वेगळं बनवतो. सायली, मला तुझा हा निर्णय पूर्णपणे मान्य आहे. त्या रात्री मी घरी परतले. घर नेहमीसारखं शांत आणि रिकामं होतं, पण आज त्या शांततेची मला भीती वाटत नव्हती. कॅलेंडरवर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. समीरचा पुन्हा एकदा एक छोटासा टेक्स्ट मेसेज आला होता. हॅपी ॲनिव्हर्सरी सायली. बिझनेस मीटिंगमुळे फोन करू शकलो नाही. टेक केअर. तो मेसेज वाचून आज माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही. उलट माझ्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य उमटलं. आज मला समजलं होतं की मी इतके दिवस ज्या नात्याला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, ते नाते फक्त एका बाजूने टिकवले जात होते. एका अशा नात्यात घुसमट जगण्यापेक्षा जिथे मला एक माणूस म्हणून स्थान नाही, स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभे राहणे जास्त सन्मानजनक होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवने माझ्या पोर्टफोलिओची फायनल प्रिंटेड कॉपी माझ्या घरी पाठवून दिली. मी तो लाकडी बॉक्स उघडला. त्यात माझे सगळे फोटो अत्यंत सुंदरपणे सजवले होते. त्या फोटोच्या सर्वात शेवटी अर्णवची एक हस्तलिखित चिठ्ठी होती. सायली, कॅमेऱ्याच्या लेन्सने मला तुझा भूतकाळ आणि तुझा वर्तमान दोन्ही दाखवला, पण या फोटोमध्ये दडलेली खरी ताकद तुझं भविष्य आहे. तू एक सुंदर, स्वतंत्र आणि स्वाभिमानी स्त्री आहेस. कोणाच्या सोबतीची तुला गरज नाही. तू स्वतःसाठी पुरेशी आहेस. ही छायाचित्रे तुझ्या नवीन प्रवासाची नांदी ठरवत. ती चिठ्ठी वाचून माझा निर्धार अधिकच पक्का झाला. समीर 2 दिवसांनी परदेशातून परत आला. तो नेहमीसारखाच घाईत होता. त्याच्या हातात माझ्यासाठी एक महागडं ब्रँडेड गिफ्ट होतं. हे घे सायली, ॲनिव्हर्सरी गिफ्ट. आय एम सॉरी, मी वेळेवर येऊ शकलो नाही, समीर नेहमीच्या औपचारिकतेने म्हणाला. मी ते गिफ्ट बाजूला ठेवलं आणि शांतपणे त्याच्यासमोर बसले. मी अर्णवने काढलेला माझा तो पहिला फोटो
ज्यात माझे एकटेपण टिपलं होतं. समीरच्या समोर ठेवला. हे काय आहे सायली? समीरने गोंधळून विचारले. हा माझा आरसा आहे समीर, मी अगदी शांतपणे म्हणाले. गेल्या 5 वर्षात मी या घरात अशी जगले आहे, अधुरी, एकाकी आणि उपेक्षित. तू मला सगळे भौतिक सुख सोयी दिल्या, पण एक साथीदार म्हणून तुझं प्रेम आणि वेळ कधीच दिला नाहीस. मला आता या दिखाऊ नात्यात घुसमटायचं नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? समीरच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. मला घटस्फोट हवा आहे, मी न अडखळता अत्यंत ठामपणे म्हणाले. मला माझी स्वतःची ओळख शोधायची आहे. मला माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या आनंदाचा शोध घ्यायचा आहे. समीर स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित त्याने आजवर माझी ही रूपरेषा कधीच पाहिली नव्हती. मी त्याला कोणताही दोष दिला नाही किंवा त्याच्यावर आरडाओरडा केला नाही. मी फक्त माझी सीमा आखून दिली होती. काही दिवसातच मी हे घर सोडलं. मी एका छोट्या पण मोकळ्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. मी एका प्रायव्हेट फर्ममध्ये डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात केली. अर्णव आणि माझी गाठभेट नंतर काही वेळेत झाली, पण आमच्यात कोणतेही बंधने किंवा अपेक्षा नव्हत्या. तो माझा एक चांगला मित्र आणि मार्गदर्शक बनून राहिला. त्याने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं होतं आणि तीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट होती. आज जेव्हा मी आरशात पाहते तेव्हा मला ती जुनी उदास सायली दिसत नाही. आरशात आता एक अशी स्त्री दिसते जिच्या डोळ्यात स्वतःची स्वप्न आहेत, चेहऱ्यावर खराखुरा आत्मविश्वास आहे आणि जिने स्वतःच्या आयुष्याची कमान स्वतःच्या हातात घेतली आहे. अर्णवच्या लेन्सने सुरू झालेला हा प्रवास अखेर मला माझ्या स्वतःच्या खऱ्या अस्तित्वापर्यंत घेऊन आला होता. धन्यवाद.